जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ठाणे महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही ठाणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा आज आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहोत. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे शहरावर होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 131 आहे. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर जर 131 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 66 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो, कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची ठाणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे जाणून घेऊया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे शिवसेना पक्षाला मिळत होतं. पण मित्रांनो, त्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मित्रांनो शिवसेना पक्ष हा एकच होता. त्यामुळे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 67 जागा या ठाणे शहरावर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा परिणाम हा कोणत्या पक्षाला होणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला कमी यश मिळणार आहे आणि मित्रांनो या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला जास्त यश मिळणार आहे ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो राष्ट्रवादी पक्ष. म्हणजेच मित्रांनो, राष्ट्रवादी पक्ष सुद्धा गेल्या निवडणुकीमध्ये एकच होता. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये सुद्धा 2 गट पडले आहेत. म्हणजेच मित्रांनो, अजित पवार यांची एक राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची एक राष्ट्रवादी. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम होणार आहे का ते तर पाहणं महत्त्वाचं आहेच. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र येण्याचा सुद्धा विचार चालू आहेत. म्हणजेच मित्रांनो, ठाणे शहरावर म्हणजेच मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर जर पवार काका पुतणे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम सुद्धा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का ते सुद्धा आता आपण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये जर पवार काका पुतणे एकत्र आले तर याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला काही होणार आहे का आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा काही होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळाल्या होत्या ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला 34 जागा मिळाल्या होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा 23 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं. पण मित्रांनो, जितकं यश हे त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं त्याच्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीमध्ये मिळणार आहेत का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा ठाणे महानगरपालिकेवर इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण लास्टचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष कोणता होता ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 2 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा काही जागा मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेनंतर जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची एकत्र येणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा एकत्र आले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा भारतीय जनता पक्षाला आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, राष्ट्रवादी जर एकत्र आली तर आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा परिणाम हा 100% दोन्ही पक्षांना होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो
म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ठाणे शहरावर इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये 3 जागा या काँग्रेस पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या गेल्या निवडणुकीमध्ये मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो अपक्षांना सुद्धा या निवडणुकीमध्ये 3 जागा मिळणार आहेत. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 2 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये 1 जागाही वाढणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र आले तर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आले तर याचा काही फायदा दोन्ही राष्ट्रवादींना होणार आहे का ते आता आपण बघूया. तर मित्रांनो दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येऊन लढले तर त्यांना दोन्ही राष्ट्रवादीला 20 ते 30 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो शरद पवार आणि अजित पवार जर एकत्र येऊन लढले तर दोघांना 20 ते 30 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीपेक्षा त्यांना 3-4 जागा या कमी मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे शहरावर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष. तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला ठाणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना 0 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो येणाऱ्या 1 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच हे पाहूया की त्यांना येणाऱ्या 1 महिन्यानंतर म्हणजेच मित्रांनो 15 तारखेनंतर जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 10 ते 15 जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना 0 जागा या ठाणे शहरावर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यासोबत आल्यामुळे याचा फायदा त्यांच्या पक्षाला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये जर राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जर एकत्र आले तर याचा काही परिणाम हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला होणार आहे का ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो गेले कितीतरी वर्ष ठाणे महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये एक हाती सत्ता ही ठाणे महानगरपालिकेवर आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोन्ही शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यामुळे याचा काही परिणाम हा त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. कारण मित्रांनो गेले कितीतरी वर्ष एकत्र होते पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते वेगळे झाले आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आले आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा त्यांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 15 ते 20 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना या निवडणुकीमध्ये अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघं एकत्र असताना त्यांना 67 जागा या ठाणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघांमध्ये फूट पडल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो ठाणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 23 जागा महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आले आहेत. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनाच कमी प्रकारचं यश मिळालं आहे. म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांनाच चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही. त्यामुळे मित्रांनो भारतीय जनता पक्षालाच तर चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं चांगल्या प्रकारचं लक्ष हे महानगरपालिकेवर दिलं आहे.
त्यामुळे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल अशी आशा आहे. पण मित्रांनो नेमकं काय होणार आहे ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेनंतर तर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 20 ते 30 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये जितकं यश मिळालं आहे तितकंच यश हे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि भारतीय जनता पक्षाला अपयशच ठाणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो त्यांच्या पक्षातून 40 आमदारांनी एकनाथ शिंदे हे गेल्या 2.5 वर्षाच्या पाठीमागे बाहेर पडले होते आणि त्यामुळे मित्रांनो आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपयश मिळालं आहे. पण मित्रांनो येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये जर ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचे यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 60 ते 65 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघे मिळून ठाणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो ठाणे शहरावर भगवा झेंडा फडकवणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इतकं कमी यश मिळेल का? म्हणजेच मित्रांनो त्यांना अपयश हे ठाणे शहरावर मिळेल का? आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला खरंच इतके चांगल्या प्रकारचं यश हे ठाणे महानगरपालिकेवर मिळेल का? हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.